नमस्कार, मी प्रियंका तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये मऊ, चविष्ट आणि तोंडात विरघळणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण 2 वाट्या ओला खिसलेला नारळ घेतला आहे। हा नारळ एका कढईमध्ये घालून 2 ते 3 मिनिटे हलका भाजून घ्यायचा आहे। जास्त भाजायचा नाही, फक्त त्यातील थोडा ओलसरपणा कमी होईल एवढाच भाजून घ्यायचा आहे। ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते। आता त्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर हे मिश्रण आपण पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1.5 वाटी दूध घालून घेऊया। हे मिश्रण सतत हलवत राहा। सुरुवातीला काय होईल तर मिश्रण पातळ दिसेल, पण हळूहळू साखर वितळेल आणि मिश्रणही घट्ट व्हायला सुरुवात होईल। हे बघा, मी आता याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि मिश्रण पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे। मिश्रण सतत हलवत राहिल्यामुळे पूर्णपणे मिक्स होऊन जातं। सतत हलवत रहा। मिश्रण कढईपासून सुटू लागलं की आणि एकजीव झालं की ते समजायचं की आता ते तयार झालेलं आहे। मिश्रण थोडं घट्ट होत आले की त्यामध्ये आता 2 चमचे पिठी साखर घालायची आहे। पिठी साखरेमुळे वड्यांना छान गोडवा येतो, तसेच मऊ पोत येतो। आता याच्यामध्ये आपण चिमूटभर वेलची पावडर घालून घेऊया। वेलची पावडरमुळे काय होतं तर वड्यांचा सुगंध आणि चव दोन्हीही वाढतात। आता एका ताटामध्ये तुपाचा हलका हात लावून घ्यायचा। तुपामुळे वड्या सहजच निघतात। आता तयार झालेलं गरम मिश्रण ताटात काढून घेऊया। चमच्याने किंवा वाटीच्या तळाने ते व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। इथे मी हातानेच थापून घेतलेलं आहे। याची जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे। मिश्रण थोडं कोमट झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। पूर्ण गार झाल्यावर वड्या अलगद काढून घ्या। अशा प्रकारे आपल्या मस्त चविष्ट आणि सुगंधी ओल्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि अशा सोप्या चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।